दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये व्यावसायिकाचे अश्लील व्हिडिओ ऑफिस बॉयने चोरल्याची घटना घडली आहे. या सेक्स स्कॅन्डलमुळे नाशिक शहर हादरून गेलं आहे. अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींना सातपूर पोलिसांनी अवघ्या 5 तासात बेड्या ठोकल्या आहेत. सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत एका अनोळखी इसमाने एका ऑफिसमधील टॅबची चोरी करून त्यामधील व्यावसायिकाचे विविध मैत्रिणींसोबत असलेले जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे 12 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याबाबत सातपूर पोलीस स्टेशन येथे या व्यावसायिकाने गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी देखील सिने स्टाईल पद्धतीने पाठलाग करून या आरोपींना ताब्यात घेतलं. पाहूया याबाबत काय म्हणाले डीसीपी किशोर काळे. सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक साधारण 2 दिवसापूर्वी आमच्याकडं एक अशी माहिती आली होती की या गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे, मूळ गुन्ह्यातला, त्याचं वय 63 वर्ष आहे आणि त्याला काही त्याच्याकडं काम करणाऱ्या काही लोकांनी त्याच्याकडचे एक हार्ड डिस्क होती, ती हार्ड डिस्क त्या ठिकाणी चोरीला गेलेली आहे आणि त्याच्यावरून त्याला ब्लॅकमेलिंग होते अशा पद्धतीची साधारणपणे प्राथमिक माहिती त्याने दिली. आणि त्या माहितीच्या आधारावरती मग सातपूर पोलीस असतील किंवा आमचे क्राईम ब्रांच असेल, त्यांनी एक काल रात्री एक जॉईंट ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये एकूण 4 आरोपींना आम्ही सध्या अटक केलेली आहे. त्या 4 आरोपींनी पैकी एक जो व्यक्ती आहे तो या आमच्या गुन्ह्यातला जो मूळ फिर्यादी आहे त्याच्याकडे तो ऑफिस बॉय किंवा त्याचा असिस्टंट म्हणून काम करायचा. साधारणपणे तो 2013 पासून वगैरे काम करायचा, बऱ्याच 16 वर्षापूर्वीपासून त्याच्याकडे काम करायचा. मध्ये त्याने काम सोडलं पण होतं. तर त्याच्यात त्याचा देखील सहभाग असल्याचं निष्पन्न झालेला आणि त्याने त्याच्याकडे काम करत असताना ती हार्ड डिस्क जी आहे त्या हार्ड डिस्कमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज काही महिलांचे आणि काही फोटोज असल्याचं ते निदर्शनास आलं आणि ती हार्ड डिस्क त्याने चोरली आणि चोरल्यानंतर त्याला काही आर्थिक चणचणीमुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे त्याने नंतर परत आपल्या मूळ गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे, जो 63 वर्षीय इसम आहे, त्याला परत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याच्यावरून त्याने सुरुवातीला एक 10,000 रुपयाची रक्कम देखील त्यांना दिली होती आणि परत नंतर अजून 12 लाख रुपयाच्या रकमेची त्याला मागणी होत होती आणि त्याच्यावरून तो पोलिसांना अप्रोच झाला होता. त्याच्यानंतर आम्ही एक डिटेल मी जसं आपल्याला सांगितलं की काल एक ऑपरेशन लॉन्च केलं आणि त्याच्यामध्ये एक ट्रॅप करून आम्ही जवळपास 4 आरोपींना पकडलेलं आहे. आता त्या 4 आरोपींना जेव्हा आम्ही त्यांच्याकडून पकडलं तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला घटनास्थळी 2 पेनड्राईव्ह पण मिळालेले आहेत आणि तसंच एक मोबाईल पण मिळालेला आहे आणि ती जी मूळ हार्ड डिस्क जी होती ती हार्ड डिस्क देखील आम्ही त्या ठिकाणी सदर गुन्ह्याच्या तपासणी जप्त केलेली आहे. आता त्याच्यामध्ये फर्दर नेमके कशा प्रकारचे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, कुणाचे आहेत आणि याच्यामध्ये काही लैंगिक अत्याचाराचा किंवा शोषणाचा काही प्रकार आहे का, या बाबतीत देखील आता आम्ही पुढील तपास करत आहोत. या दमदार कामगिरीमुळे पोलिसांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, सातपूर.